गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आज मी मैत्रिणींनो तुम्हाला छोलेची रेसिपी शेअर करणार आहे मैत्रिणींनो. त्याच्यासाठी मैत्रिणींनो छोले घेतले. हे छोले मैत्रिणींनो बॉईल करून घ्यायचे, थोडे मीठ टाकायचं आणि एका कपड्यामध्ये पत्ती बांधायची आपली कपड्यामध्ये आणि पत्ती त्याला गाठ द्यायची आणि ती कपडा बॉईल करताना मध्ये सोडायचा. मीठ आणि थोडा वेळ बॉईल करून घ्यायचे. हे बघा, हे असे एवढे घ्यायचे बॉईल करून, लई पण जास्त गाळ करायचे नाहीत. आणि त्याच्यासाठी साहित्य घेतलंय मैत्रिणींनो. साहित्य घेतलंय मैत्रिणींनो, बॉईल केलेले चणे, पुन्हा आपला घरगुती काळा मसाला, चटणी, लाल चटणी, पुन्हा 2 टमाटे, लसूण, खोबरं आणि अद्रकची पेस्ट आणि मीठ आपल्याला आवश्यकतेनुसार. आता आपण तेल टाकूत कढईत. कढई तापली. आता आपल्याला ना खोबरं, लसूण, अद्रकची पेस्ट घालायची. चांगलं भाजून घ्यायचं मैत्रिणी. हे आपल्याला लसूण, खोबरं, अद्रक, त्याच्याने कसं भाजीला स्वाद येते आणि खूप झटपट होती मैत्रिणींनो. कोणी पाहुणे हे यायचे झाले ना मैत्रिणींनो, ही भाजी एकदम छान वाटते. साईडला दुसरी एक भाजी, ही एक भाजी. आणि ह्याच्यासोबत मैत्रिणी तुम्ही भटुरे जर केले ना, नुसती भाजी जरी केली जमती, छोले भटुरे, आणि त्याच्यासोबत काहीतरी स्वीट ठेवायचं पाहुण्यांना. खूप छान आहे मैत्रिणींनो ही रेसिपी. बघा आता लसूण मस्त घमघमाट सुटला. आता ह्याच्यात लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि हे टाकायचे मैत्रिणींनो. मीठ घालायचे आता अंदाजाने. हे पण आता चांगलं आपल्याला हलवून घ्यायचंय छानपैकी. त्याच्याने तर आपल्या मसाला भाजीला तरी येते छान. लहान मुलांना तर मैत्रिणी ही भाजी इतकी आवडते, तुम्ही सुकी सुद्धा डब्याला देऊ शकतात. झालं मैत्रिणी ही भाजून. आता ह्याच्यात सगळं टाकलंय आपण. आता फक्त चणे राहिले टाकायचे. चणे टाकले आणि पाणी न गरम करून घेतलंय मैत्रिणींनो. हे बघा, अशी जर तुम्ही ना तुम्हाला सरबरीत पाहिजे असली सुकी तर अशी पण ठेवू शकतात. ह्याच्यासोबत पुरी करा, एकदम ओके होती. आमच्यात पोरांना तेलकट आवडत नाही म्हणून मी करत नाही मैत्रिणींनो. छोलेची भाजी आणि टाकू आता आपण. आता शिजू द्यायची मैत्रिणींनो 10 ते 15 मिनिट. काय मस्त सेंट गेलाय भाजीचा. ऊन एवढं पडायले आज, शिवरात्रीपासून ऊन पडायले, ऊन जाणवायले. आता ह्याला उकळी आणायची मैत्रिणींनो, गॅस कमी करायची. चला तर मैत्रिणींनो, झाली आपली छोलेची भाजी. मस्त तरी आली बघा छानपैकी. त्याच्यासोबत तुम्ही चपाती किंवा मग पुरी करू शकतात, नाही तर मग मैद्याची भटुरे. चला तर मैत्रिणींनो, मग नक्की करून बघा. बाय बाय सर्वांना.